सात्वस्मिन् परमप्रेमरूपा अमृतस्वरूपा च यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति यत्प्राप्य न किंचित् वाञ्छति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति यज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मारामो भवति सा न कामयमाना निरोधरूपत्वात्। विश्वमाऊली श्री ज्ञानोबरायांच्या कृपेने सर्व गुरुवर्यांच्या कृपाशीर्वादाने आपण चातुर्मास्याच्या या परमपावन पर्वामध्ये एका भक्तिमय अशा ग्रंथाच्या चिंतनासाठी प्रवृत्त झालोय। श्री नारद भक्ती सूत्र या ग्रंथातील आपण आतापर्यंत 6 सूत्रांचे अर्थ बघून आज आपण 7व्या सूत्राचं अर्थचिंतन करणार आहोत। भक्ती प्राप्त झालेल्या पुरुषाच्या जीवनामध्ये होणारी बदल किंवा त्याच्या ठिकाणी येणारी लक्षणं या संबंधीचा विचार मागच्या 3 सूत्रामध्ये महर्षी नारदांनी केला। त्यानंतर या 7व्या सूत्रामध्ये भक्तीचं एक व्यतिरेकी लक्षण सांगत आहेत। याला निरोध अधिकरण असं महापुरुषांनी म्हटलेलं आहे। भक्ती कशी आहे हे मागच्या 2 सूत्रामध्ये सांगितलंय। सातु अस्मिन् परम प्रेम रूपा, अजून कशी आहे अमृत स्वरूपा च, अन्वय लक्षण झालं। भक्तीमध्ये काय नसतं असं व्यतिरेकी लक्षण या सूत्रामध्ये सांगतायत। सा न कामयमाना निरोध रूपत्वात्। कारण भक्तीमध्ये काय असतं हे कळणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं हेही असतं की भक्तीमध्ये काय नाही, भक्ती कशी नसली पाहिजे, भक्तीतील दोष काय आहेत हेही समजणं आवश्यक असल्यामुळे जसं माऊलींनी म्हटलंय, त्याज्यते त्यजावया लागे जाणावे जरी अनुपयोगी। दैवी संपत्ती सांगितल्यानंतर आसुरी संपत्ती सुद्धा सांगितली। दैवी संपत्तीचं ग्रहण करायचंय म्हणून सांगितली आणि आसुरी संपत्ती का सांगितली तर ते त्याज्य आहे, काय टाकावं, कशाचा त्याग करावा हेही कळालं पाहिजे म्हणून आसुरी संपत्तीचंही वर्णन माऊलींनी विस्ताराने केलेलं आहे। त्याप्रमाणे इथेही महर्षी नारद भक्ती कशी असावी हे सांगितल्यानंतर भक्ती कशी नसावी हेही या ठिकाणी सांगतायत। कारण चुकून आपल्याकडून अशा प्रकारची विरोधी भक्ती, दोषयुक्त भक्ती होऊ शकेल तर ती होऊ नये याकरिता एक प्रकारची भक्तांना दिलेली सावधगिरी म्हणजे हे सूत्र आहे। सा न कामयमाना, सा म्हणजे ती भक्ती परम प्रेमरूपा अमृत स्वरूपाच अशी असणारी ती भक्ती कामयमाना न भवती, कामनायुक्त नाही। भक्तीमध्ये कामना नसते। कामयते इति कामयमाना, कामना करणारी तिला म्हणायचं कामयमाना। पण न कामयमाना म्हणजे कामना करणारी नाही। भक्तीमध्ये कामना नसते, काम नसावा असा याचा अर्थ आहे। कोणत्याही प्रकारची इच्छा नसावी, कारण काम शब्दाचा अर्थ महापुरुषांनी इच्छा असा केलेला आहे। इदं मे स्यात् इदं मे स्यात् इति इच्छाः कामशब्दिताः। मला हे मिळावं, मला ते मिळावं असं जर भक्ती करणाऱ्यालाही वाटत असेल तर ती भक्ती कामयमाना, त्या भक्तीमध्ये कामना आली, ती खरी भक्ती नाही, यथार्थ भक्ती नाही। खरी भक्ती कशी असते, न कामयमाना, तिच्यामध्ये कोणतीच कामना नसते संसाराच्या संबंधाने। कामना एकच, एक देव भेटावा, परमात्मा प्राप्ती। आणि याच्याही पेक्षा ती भक्ती सिद्ध झाल्याच्या नंतर त्या भक्ताला त्या भक्तीतच एवढा आनंद वाटू लागतो की त्याला मोक्षाचीही कामना राहत नाही।
मोक्षपद तुच्छ केले या कारणे. आणि त्या भक्ताला भगवत प्राप्तीची सुद्धा कामना राहत नाही, इच्छा राहत नाही. त्याला वाटतं चिंतन करावं हेच बरं आहे, करावे चिंतन तेची बरे न भेटून. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. सेवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे होऊ नका रानभरी. या भक्ती रसाचं सेवन करत राहावं वाटणं एवढीच कामना असते. इतर कोणतीही कामना ज्या भक्तीमध्ये नसते तिला परमभक्ती म्हणतात, श्रेष्ठ भक्ती म्हणतात, खरी भक्ती म्हणतात. म्हणजे ती भक्ती आहे, बाकीची भक्ती नाही. मग ती त्याला काम म्हणा, मग भक्ती नाही, प्रेम नाही. भक्तीमध्ये ही कामना का नसते तर त्याचं उत्तर नारदांनी दिलेलं आहे निरोध रूपत्वात. कारण ही भक्ती निरोध रूप आहे म्हणून. आता निरोध म्हणजे काय याचं विश्लेषण पुढच्या 2 सूत्रामध्ये येणार आहे. निरोधस्तु लोकवैदिक व्यापारन्यासः तस्मिन् अनन्यता तद विरोधेषु उदासीनता च. अशा 2 सूत्रांमध्ये निरोधाचं लक्षण पुढे स्वतः नारदांनी केलंय. आपण तिथं ते पाहणार आहेत. भक्तीमध्ये निरोध असतो. निरोध लौकिक वैदिक संपूर्ण जे कृती व्यवहार आहेत यांना समर्पण केलं जातं देवाला. परमात्म्याच्याच विषयी अनन्य राहिलं जातं आणि परमात्म्याच्या अतिरिक्त लोकांच्या विषयी उदासीन राहिल्या जातं. याला निरोध म्हणतात. अशी निरोध रूपता भक्तीमध्ये असल्यामुळे भक्तीमध्ये कामना नसते. भक्ती ही कामयमाना नाही, कामना करणारी नाही. अर्थात भक्ती करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये कोणतीही कामना असू शकत नाही. असेल तर मग ती भक्ती नाही. महर्षी अंगिरा ऋषींनी सुद्धा त्यांच्या मध्यमीमांसा म्हणजे दैवी मीमांसा ग्रंथामध्ये भक्तीचं लक्षण करत असताना म्हटलेलं आहे अकाम्या सा. सा भक्ती ही अकाम्या म्हणजे ती भक्ती कोणत्याही प्रकारची कामना करणारी नाही. भक्तीमध्ये काम्यता नाही. कारण काय आहे असं वर्णन करण्याचं कारण असं आहे की काम आणि प्रेम, प्रेम म्हणजे भक्ती, काम आणि प्रेम हे जे 2 वृत्ती आहेत ह्या जवळजवळच्या वृत्ती आहेत. बऱ्याच वेळा आपण कामालाच प्रेम म्हणतो आणि प्रेमालाच काम असं म्हणून टाकतो. म्हणून दोन्हीचं पृथक्करण झालं पाहिजे. दोन्हींची स्वरूप यथार्थ कळाली पाहिजे. याकरिता नारदांनी सांगितलंय प्रेमामध्ये काम नसतं आणि कामामध्ये प्रेम नसतं. प्रेमामध्ये कामना असेल तर ते खरं प्रेमच नाही. त्याला प्रेम म्हणता येत नाही. तो कामच आहे, कामना आहे, तो विकार आहे. दोन्ही जवळचेच आहेत म्हणून लवकर कळत नाहीत. कारण असं आहे की हा जो काम आहे तो श्रीकृष्णाचा पुत्र आहे, कामदेव. आणि त्यामुळे दोघंही असं वर्णन केलंय की पिता पुत्र असल्यामुळं सारखेच आहेत. पित्याचे काही गुण पुत्रामध्ये येत असतात. दोघंही श्यामवर्ण आहेत आणि त्यामुळं ओळखू येत नाहीत. कधी कधी आपण प्रेमालाच काम म्हणून टाकतो, कामालाच प्रेम असं म्हणून टाकतो. पण त्यांचं व्यावर्तक लक्षण आपल्याला कळालं पाहिजे. महापुरुषांनी असं म्हटलंय प्रेम का मार्ग है प्रियतम को सुख पहुंचाना और काम का मार्ग है स्वयं सुख का उपभोग करना. कामामध्ये स्वार्थ आहे, स्वतःला आनंद व्हावा याकरिता असतो तो काम. आणि आपल्या प्रियतमाला आनंद झाला पाहिजे अशी वृत्ती असणं हे प्रेम आहे. दोन्ही सारखे वाटत असले तरी हा त्यात फरक आहे, अंतर आहे. कामामध्ये स्वार्थपरायणता, मला सुख झालं पाहिजे, मला आनंद भेटला पाहिजे, हा काम आहे. आणि मला आनंद नाही भेटला तरी चालेल पण माझ्या प्रियतमाला आनंद झाला पाहिजे
अशी जी वृत्ती आहे तिला प्रेम म्हणतात. स्वतःसाठी भक्ती करणं ती खरी भक्ती नाही. स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या कामना इच्छा पूर्ण करण्यासाठी जर ती भक्ती होत असेल तर नारद महर्षी सांगतात न कामयमाना, ही कामयमाना अशी भक्ती नसतेच. एक जणाच्या घरी संत महात्मे आले. त्या घरच्या लोकांना अत्यंत आनंद वाटला. घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने. संतांची पूजा वाचा त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांना प्रसन्न केलेलं आहे. सुंदर अशा प्रकारचं भोजन बनवलेलं आहे. त्यांना जेवण दिलेलं आहे, तृप्त केलेलं आहे. पण झालं असं की जेवण त्या संत महात्म्यांना अत्यंत प्रसन्नतेने वाढलं, पण ते संपून गेलं. आता घरच्यांना खाण्याची चिंता, काही खाण्यासाठी शिल्लक उरलं नाही. त्यांनी काय केलं, शेजारच्या घरी गेले, थोडंसं दही मागून आणलं आणि ते दही पिलं. तेवढ्यावरच त्यांनी आपलं पोट भागवलं. तेच संत महात्मे दुसऱ्या एका पुरुषाच्या घरी गेले. तिथंही काय झालं, त्या घरातल्या लोकांनी संत घरी आलेत म्हणून शेजारच्या घरी गेला. का शेजारच्या घरी आंबे होते. त्या घरी गेला, भले मोठे डालभर आंबे मागून आणले संतांच्या नावावर. आणि आमच्या घरी संत आलेत, त्यांच्यासाठी आंबे पाहिजे, जरा मिळतील का? त्या घरचे लोक चांगलेच होते, त्यामुळे त्यांनी अशी डाल भरून भरपूर आंबे दिले. आता संत किती आंबे खाणार आहेत? 2-2, 3-3 आंबे खाल्ले. बाकीचे एवढे मोठे आंबे उरले. सगळे घरातली माणसं बसले, ते आंबे त्यांनी खाऊन टाकले. तर याला भक्ती म्हणत नाहीत. मुद्दा हा आहे की संतांची, देवाची भक्ती करत असताना त्या भक्तीचा वापर आपण स्वतःसाठी करू नका. संतांच्या, देवाच्या नावावर कमवायचं, मिळवायचं, त्याचा उपभोग स्वतःच घ्यायचा. मग अलीकडे काय चाललंय, देवाच्या नावावर लाखो करोडो रुपये गोळा करतात. देवाच्या नावावर, भक्तीच्या नावावर, परमार्थाच्या, धर्माच्या नावावर हे कमवलं जातं आणि त्याचा उपभोग ते स्वतःच घेतात, त्यांच्या घरची लोक घेतात. याला भक्ती म्हटलं जात नाही. भक्तीचा वापर स्वार्थासाठी जर होत असेल तर ती खरी भक्ती नाहीच आहे. सा न कामयमाना, भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. स्वतःच्या सुखासाठी भक्ती केली जाऊ शकत नाही. उलट पुढे सूत्र येणार आहे, तस्मिंस तत् सुख सुखित्वम. आपल्या प्रियतमाच्याच सुखामध्ये सुख मानणं, याला म्हटलं जातं खरं प्रेम, खरी भक्ती. तिथं कामना स्वतःसाठी नसते. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं, म्हणे देवा, रात्रंदिवस तुम्ही त्या गोपींचं चिंतन करता, सारखं त्यांचं नाव घेत राहता, गोपी 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 असं म्हणत राहता. एखाद्याच्या प्रेमाची चर्चा सुरू झाली की तुम्ही लगेच सांगता माझ्या गोपिका, माझ्या गोकुळातील, वृंदावनातील गोपिका अशाच आहेत. त्यांची आठवण करत राहता सारखी. अशी काय विशेषता आहे त्या गोपिकांमध्ये, जरा सांगा बरं मला. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी सांगितलंय, ऐक अर्जुना, निजांगम अपि या गोप्यो मामीति समुपासते ताभ्यः परन्न मे किंचिन निगूढ प्रेम भाजनम. निजांगम अपि या गोप्यः मम इति समुपासते. त्या गोपिका आपलं स्वतःचं अंग, शरीर सुद्धा माझ्या सेवेमध्ये समर्पित करतात. कसं? त्या गोपिका चालतात, बसतात, उठतात, खातात, पितात, घरामध्ये काम करतात. हे सगळं जे काम त्या करतात ना, माझ्यासाठी करतात. त्यांचं स्नान करणं, भोजन करणं, त्यांचा शृंगार करणं हे माझ्यासाठी असतं, त्यांच्यासाठी नाही. एकदा नारदजींनी विचारलं होतं ना गोपिकांना, म्हणे तुम्ही एवढा शृंगार करून बसता, कृष्ण तर द्वारकेला निघून गेलेत, कुणासाठी करता हे सगळं, कशासाठी करता?
त्याच्या विरहात जर तुम्हाला दुःख होत आहे, तुम्ही इथं विरहाने आतुर झाला आहात, रडत आहात, शोक करत आहात, तर मग तुम्ही हा शृंगार का करता, नटून छटून का बसता? तेव्हा त्या गोपिकांनी दिलेलं उत्तर आहे, आमचा कृष्ण आम्हाला जाताना बोलला होता की मी येईन, मी पुन्हा येईन. आणि न जाणो अचानकच कृष्ण जर आला आणि त्याने आम्हाला बघितलं अशा दुर्दशेमध्ये, कुठल्याही प्रकारचे अलंकार नाहीत, आमच्या चेहऱ्यावरचा हा दुर्दशेचा भाव जर बघितला देवाने, तर त्याला किती दुःख होईल, वाईट वाटेल. काय माझ्या गोपींचे हे हाल झालेत असं वाटेल. आणि त्याला वाईट वाटू नये म्हणून आम्ही सजून धजून बसतो, शृंगार करतो. मग त्यांचा शृंगार हा त्यांच्यासाठी नव्हता, कृष्णासाठी होता. गोप्य मम इति समुपासते, कृष्ण माझा आहे म्हणून त्यांच्या शरीराचं सुद्धा ते संरक्षण करतात, शृंगार करतात. सगळ्या गोष्टी त्यांच्या कशासाठी आहेत? माझ्यासाठी असतात, त्यांच्यासाठी नाही. म्हणून माझ्या निगूढ म्हणजे अत्यंत गूढमय गुह्य अशा प्रेमाला पात्र जर खऱ्या अर्थाने कोण असतील तर त्या गोपिकाच आहेत. म्हणून नारदांना सुद्धा म्हणावं लागलं, यथा व्रज गोपिका नाम, प्रेम कसं असावं, गोपिकांसारखं असावं. कारण त्या गोपिकांच्या अंतःकरणामध्ये स्वार्थ नव्हता, कामना कोणतीही नव्हती. सा न कामयमाना, अशी ती भक्ती होती, म्हणून ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावरची माया म्हणजे काय? कामना. संसारावरची माया, कामना पूर्णपणे संकल्पपूर्वक सोडावी. आणि मग भगवंताविषयी जे प्रेम असतं त्या प्रेमाला प्रेम म्हणतात, भक्ती म्हणतात. आणि ते भक्ती देवाला आवडते. देवाला काही न मागणं, थोडक्यामध्ये हा अर्थ आहे. भक्ती करत असताना भक्त जर देवाला काही मागत असेल किंवा काही अपेक्षा अंतःकरणात करत असेल, काही मिळवावं असं त्याला वाटत असेल, तर ती भक्ती नाही, कारण त्यात कामना आली. म्हणून भक्ती करणारा भक्त कधीही देवाला मागत नाही. जेव्हा हिरण्यकशिपूला नृसिंह भगवंताने मारून टाकलं आणि नृसिंह भगवंताचा तो क्रोध शांत करण्यासाठी पुढं कोणी येईना, तेव्हा ब्रह्माजींनी प्रल्हादजींना पुढं पाठवलं. प्रल्हादजींना बघितल्याबरोबर नृसिंह भगवंताचा क्रोध शांत झाला. भक्त प्रल्हादाने त्या ठिकाणी फार मोठी नृसिंह भगवंताची स्तुती केली. आणि नृसिंह भगवंतांनी प्रल्हादजींना काहीतरी मागण्याची विनंती केली. म्हणसी काही मागा, काहीतरी माग माग, अशा प्रकारे देव म्हणायला लागले, प्रल्हादा तुझ्या भक्तीचं ओझ माझ्यावर झालेलं आहे, ऋण झालेलं आहे, माग काहीतरी, काहीतरी माग. प्रल्हादाजी काही मागत नाहीत. अहम त्वकामस्त्वद्भक्तस्त्वंच स्वाम्य नपाश्रयः नान्यथे हावयोरर्थो राजसेवकयोरिव. प्रल्हादजी नृसिंह भगवंताला म्हणतात, देवा मी तुमचा एक निष्काम भक्त आहे. सा न कामयमाना, मी तुमचा निष्काम भक्त आहे. आणि आपण माझे अनन्य आश्रय आहात, स्वामी आहात. आपल्यामध्ये एक राजा आणि सेवक एवढाच भाव आहे, अन्य काही भाव नाही. अलीकडचे सेवकही राजाकडून अपेक्षा करतात, ती गोष्ट वेगळी, पण सेवक याचा अर्थच आहे सेवा करणारा आणि त्या मोबदल्यात काहीच न मागणारा, तो खरा सेवक असतो. देवा मी तुमचा सेवक आहे, मला काही मागायची इच्छा नाही, तुमची सेवा करावी एवढंच माझं कर्तव्य आहे, हीच माझी साधना आहे, मला काही मिळवायचं नाही त्यातून. तुम्ही माझे स्वामी आहात, इथं स्वार्थाचा काही संबंधच नाहीये. तरी सुद्धा भगवान परमात्मा म्हणायला लागले, नाही पण प्रल्हादा माग, असं असलं तरी माझी इच्छा म्हणून माग, काहीतरी माग, आज काहीतरी मी दिल्याशिवाय जाणार नाही. आणि मग त्या ठिकाणी भगवंताची आज्ञा म्हणून काहीतरी वरदान मागितलं पाहिजे. म्हणून भक्त शिरोमणी प्रल्हादजींनी भगवान नृसिंह भगवंताकडे
मागणं काय केलंय ऐका. श्रीमद भागवतामध्ये सप्तम स्कंधामध्ये हा 10व्या अध्यायामध्ये आलेला 7वा श्लोक आहे. यदि रासीश मे कामान वरांस्त्वं वरदर्षभ कामानामृद्य संरोहम भवतस्तु वृणे वरम. वरदान देण्यामध्ये शिरोमणी असणारे हे परमात्मन वरदर्शभ. यदि रासीश मे, जर तुम्ही मला वरदान देण्याची इच्छाच करत आहात तर म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. तर मग मी आपल्याकडून एक वर मागू इच्छित आहे. कामानाम हृदय संरोहम भवतस्तु वृणे वरम. माझ्या अंतःकरणामध्ये कधीही कोणती कामना अंकुरितच होऊ नये हे मला वरदान द्या. थोडक्यात असं आहे की मला कधी काही मागावं वाटू नये असं मला द्या. मागून मागून काय मागितलं की मला कधी कोणाकडे काही मागावंच वाटू नये. संसारातील कोणत्याही वस्तू व्यक्ती पदार्थांच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये कोणती कामना निर्माणच होऊ नये. कामानाम हृदि अंस असंरोहम. कोणतेही काम माझ्या अंतःकरणामध्ये वाढूच नयेत, उत्पन्नच होऊ नयेत, अंकुरितच होऊ नयेत अशा प्रकारचं मला तुम्ही द्या हे मागणं मागितलं. याचा अर्थ काय. सा न कामय माना. भक्तीमध्ये कामना नसते याचं हे उदाहरण आहे. तुकोबाराय देवाला कधीच काही मागत नाहीत. ज्ञानोबाराय देवाला कधी काही मागत नाहीत. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय काही न मागे कोणाशी देवाशी, काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. मागू नये. कारण काय आहे की काम हा भगवंताचा पुत्र आहे, भक्ती भगवंताची पत्नी आहे. मग भक्ती काय झाली, कामाची माता झाली. भक्ती श्रीकृष्णाची पत्नी आहे आणि काम हा पुत्र आहे. मग भक्ती ही कामाची काय झाली, माता झाली. मग मातेच्या विषयी म्हणजे भक्तीविषयी म्हणजे आपल्या आईविषयी कामना पुत्राच्या अंतःकरणात कधी होत नसते. म्हणून भक्तीमध्ये काम का नाही, काम हा पुत्र आहे, मुलगा आहे भक्तीचा. म्हणून भक्तीमध्ये कामना असू नये असा याचा अर्थ आहे. व्यक्तिगत सुखामध्ये जो अडकून बसलेला असतो तो काम, आणि भक्ती ही परमात्म्यापर्यंत घेऊन जाते. काम हा आपल्यापर्यंत मर्यादित आहे, भक्ती प्रेम भगवंतापर्यंत घेऊन जातं, परिपूर्ण आहे. कामामध्ये भोगाचं आकर्षण आहे आणि प्रेमामध्ये देवाचं आकर्षण आहे, परमात्म्याचं आकर्षण आहे. म्हणून सान कामय माना. भक्तीमध्ये कामना नसते. एखादा आपल्या स्वामीची सेवा करत असेल तर सेवेमध्ये मला सुख मिळावं ही अपेक्षा नसते, स्वामीला सुख झालं पाहिजे ही अपेक्षा असते. याला म्हटलं जातं सान कामय माना. आपण भगवंताला जर फुलं वाहिली, भगवंताला जर आपण धूप दिला तर त्याचा सुगंध जसा परमात्म्याला जाईल तसा आपल्याकडे येणारच आहे ना. लक्षात घ्या. भगवंताला जर तुम्ही भोग प्रदान केला, प्रसाद दिला, आपण म्हणतो जेवू घातलं, तर तोच आपल्यासाठी पण प्रसाद म्हणून प्राप्त होणारच आहे ना. याचा अर्थ असा आहे की आपण भक्ती जर केली, साधना केली, भगवंताला सगळं समर्पण करत राहिलो, काही स्वतःकडे अपेक्षा केली नाही तरी मिळणारच आहे आपल्याला काही. भगवान परमात्मा प्रसाद म्हणून देणारच आहे. देवाला वाहिलेल्या फुलांचा सुगंध आपल्यालाही येतच असतो. देवाला दिलेलं भोजन भोग हे आपल्यालाही प्रसाद म्हणून मिळतच असतात. मग तरी सुद्धा पुन्हा मागायची गरज नाही. म्हणून संतांकडे सगळं ऐश्वर्य प्राप्त झालं भक्तीने, पण संतांनी त्या ऐश्वर्याची इच्छा कामना केली नाही. सा न कामय माना. भक्तीमध्ये कामना नसते, नसलीच पाहिजे असा याचा अर्थ आहे. मग ती भक्ती होते. मग तुम्ही जे कराल ती भक्ती होते.
भक्तीमध्ये उद्देश पवित्र असतो. कोणतंही कृती करा, उद्देश पवित्र आहे. शबरी मातेने माझे राम आज येतील म्हणून त्या वाटेवर फुलं टाकावेत, बोरं घेऊन यावेत, कुठली तरी फळं घेऊन यावेत. एक दिवस राम आलेच, त्यामुळं तिनं आयुष्यभर जी काही सेवा केली, वाटेवर फुलं अंथरले, ती तिची सेवा झाली, ती भक्ती झाली. का? उद्देश फुलं ही रामासाठी आहेत. राम एकच दिवस आले होते, मग बाकीचे दिवस जी फुलं अंथरली ती व्यर्थ गेली का? पण उद्देश होता राम येतील म्हणून ती फुलं अंथरलीत, म्हणजे ती भक्ती झाली. उद्देश पवित्र आहे. आणि परमात्म्याला जर आपण काही मागितलं, त्याच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केली, तर मग ते प्रेम न राहता तो काम होतो, ती कामना सिद्ध होते, तो व्यवहार होतो. ती तशी भक्ती, मागणारी भक्ती, कामनायुक्त भक्ती देवाला आवडत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा पांडवांचे दूत बनून हस्तिनापुरामध्ये गेले, दुर्योधनाने त्यांचं मोठं स्वागत सत्कार केला, मोठं आयोजन केलं, अनेक प्रकारचे व्यंजन म्हणजे भोजन बनवलं. कारण त्याला वाटत होतं की श्रीकृष्ण परमात्म्याला देवाला हे चांगल्या प्रकारची भोग सामग्री देऊन आनंद व्हावा, संतुष्ट व्हावेत. कृष्णाला असं वाटावं की असं भोजन मी कधी ग्रहणच केलं नाही, मला कधी भेटलंच नाही, आणि म्हणून ते माझ्या पक्षात यावेत. या कामनेतून ती सेवा होती. ते स्वागत, सत्कार, फुलं अंथरणं काय, वेगवेगळ्या प्रकारची भोग सामग्री देणं काय, हे सगळं कृष्णाला कशासाठी? दुर्योधनाच्या मनामध्ये स्वार्थ होता, स्वार्थापोटी केलेलं होतं ते सगळं. परंतु कृष्णाने त्या कोणत्याही पदार्थाची अपेक्षा केली नाही, कारण कृष्णाला पदार्थाची भूकच नसते, कृष्णाला भूक असते ते प्रेमाची. म्हणून भगवान कृष्णाने दुर्योधनाचा तो मेवा त्यागून, दुर्योधन के मेवा त्याग विदुरा घर आवे, विदुराच्या घरी आले, बिना आमंत्रणाचा आले. आणि विदुराच्या घरी जाऊन काय ग्रहण केलं त्यांनी? केळीची साल्ट, विदुरानीने दिलेली ती प्रेमभावातून गरगर आपण खावा, विसरून गेले, देहभान विसरले. कृष्ण माझ्या घरी आला, इतका आनंद झाला. काल जसं ते गेलं ना, यज्ञात्वा पुमान मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती, तशी अवस्था झाली. आणि गरगर आपण खावा केळीचा आणि साल्ट कृष्णाला द्यावं. आणि त्या भक्तिप्रेमाच्या आवेशामध्ये कृष्णाने ते साल्ट केळीचं खावं. कारण कृष्ण परमात्म्याला प्रेम अपेक्षित असतं, पदार्थ नाही. म्हणून दुर्योधनाच्या अंतःकरणातली कामना बघितली, ती भक्ती, ती सेवा आवडली नाही देवाला. आणि विदुराणीच्या अंतःकरणातला भाव, भक्ती, प्रेमभाव बघून, कामना शून्यता, ही सच्ची खरी भक्ती बघून परमात्मा प्रसन्न होतात. याचा अर्थ भक्तीमध्ये कामना असेल तर ती कामनायुक्त भक्ती देवाला आवडत नाही, असा याचा अर्थ आहे. म्हणून आपल्या संपूर्ण चेष्टा, क्रिया स्वार्थासाठी नाही तर ह्या परमात्म्यासाठी आहेत, अशी भावना अंतःकरणामध्ये असणं ही भक्ती आहे. आणि त्याचं कारण दिलंय की अशी कामना भक्तीमध्ये का नसते? उत्तर दिलंय निरोध रूपत्वात. कारण भक्ती कशी आहे? निरोध रूप आहे. योगामध्ये म्हटलं योगश चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तीचा निरोध करणं म्हणजे योग. इथं निरोध कोणता आहे? भक्तीमध्ये कोणता निरोध आहे? तर परमात्मा 2-3 प्रकाराने निरोध करतात, भक्ताच्या जीवनामध्ये निरोध आणतात, की त्याची भक्ती निरोध रूपा करतात. कशी कशी? एक, तो भक्त जेव्हा नवीन नवीन असतो, प्राथमिक भक्त असतो, सुरुवातीला भक्ती मार्गाला लागलेला आहे, तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा भय निर्माण करून देतात आणि त्याला निरुद्ध करतात. वाईट मार्गाला जाण्यापासून, चुकीच्या मार्गाला जाण्यापासून त्याला अडवतात. निरोध करणं म्हणजे अडवणं.
कसं अडवतात तर भागवतामध्ये असं म्हटलंय की परमात्मा सतत या जीवांकडे पाहतायत, जीवाच्या प्रत्येक कर्माचे साक्षी होतात. पाप करत असताना जीवांनी घाबरलं पाहिजे, त्यांना भीती वाटली पाहिजे. मला जगातलं जरी कोणी बघत नसलं तरी परमात्मा पाहतोय, सतत माझ्याकडे पाहतोय. कसं पाहतोय? वेगवेगळ्या रूपांनी पाहतोय. कोणती ती रूपं आहेत? श्रीमद भागवतामध्ये 6 स्कंधामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 42वा श्लोक आलेला आहे. सूर्योग्निः खं मरुद्गावः सोमः संध्या हनी दिशः कं कुहु कालो धर्म इति ह्येते दैह्यस्य साक्षिणः. परमात्मा सूर्य, अग्नी, आकाश, वायू, इंद्रिय संपूर्ण, चंद्र, संध्या, दिवस, रात्र, दिशा, पृथ्वी, जल, काळ आणि धर्म यांच्या रूपाने या देहधारी जीवाच्या संपूर्ण कर्मांचा साक्षी आहे. कोणत्या जीवानं कुठं कधी काय कर्म केलं परमात्मा पाहतोय. कधी सूर्याच्या नेत्रांनी पाहतोय, कधी अग्नी होऊन पाहतोय, कधी आकाश होऊन पाहतोय, कधी वायू होऊन पाहतोय, कधी आपलीच इंद्रिय होऊन पाहतोय, कधी चंद्र होऊन पाहतोय, संध्या होऊन पाहतोय, कधी दिवस रात्र होऊन पाहतोय, दिशा होऊन पाहतोय, पृथ्वी, जल, आकाश, काळ यांच्या रूपाने, धर्म यांच्या रूपाने परमात्मा नित्य प्रत्येक जीवाकडे पाहतोय आणि त्यांचे कर्म काय होत आहेत ते त्याला कळतायत. म्हणून परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्व व्यापक आहे. आणि देहधारी अशा जीवांच्या प्रत्येक कर्माचा हा जीव साक्षी आहे, परमात्मा साक्षी आहे. म्हणून या द्वारा त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये सुरुवातीला परमात्मा भय निर्माण करून देतात. बघ बाबा, तू भक्ती करत असताना सावध, तू केलेली भक्तीही मला कळते आणि तू केलेली पापही मला कळतात. मंदिरात येऊन भक्ती केलीस तेही मला दिसतं आणि घरी जाऊन किंवा बाहेर येऊन तू काय पाप करतोस हेही मला दिसतं. यांच्या रूपानं मी तुझ्या कर्माचा साक्षी आहे, त्यामुळं सावध. असा सावध करतो देव भक्तांना, भीती दाखवतो आणि या रूपाने पाप मार्गातून परावृत्त करतो. काहीतरी संसारातलं अन्य काही मिळवण्या वाचून परावृत्त करतो. भक्ती करत असताना तुमच्या अंतःकरणामध्ये कोणती कामना झाली त्याला कळतं ना. सर्वज्ञ आहे तो, सर्वांतर्यामी आहे, सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे. त्यामुळे त्या हृदयामध्ये निर्माण झालेली कामना त्याला कळते. आणि म्हणून परमात्मा सूचित करतात, तू खरी भक्ती करतोय का खोटी भक्ती करतोय, कामना शून्य भक्ती करतोय का कामना युक्त भक्ती करतोय, तुला संसारातल्या काही गोष्टी आवडतात का तुला भक्ती आवडते, मीच आवडतो, हे सगळं मला कळतं, त्यामुळे सावध. अशी भीती दाखवून परमात्मा निरोध करतात. निरोध रूपत्वात असा याचा अर्थ आहे. आणखी काय दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की परमात्मा निरोध करीत असताना अभेद ज्ञान देऊनही निरोध करतात. त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये अभेदाचं ज्ञान देतात. आणि एकदा अभेदाचं अद्वैत ज्ञान, ब्रह्मज्ञान त्या महात्म्याला जर झालं तर चिंतन असं केलंय, काम नाही झालो पाही रिकामा. त्याला काम राहत नाही मग कोणताही. आत्मानं चेद्विजानीयादयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत. ज्या महात्म्याने आत्म्याला जाणलं, यथार्थ जाणलं, अभेद ज्ञान प्राप्त झालं, त्या महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये कोणतीही कामनाच निर्माण होत नाही. कस्य कामाय, त्याला काम निर्माण होत नाही. म्हणून परमात्मा अभेदाचं ज्ञान देतात आणि त्या भक्ताच्या अंतःकरणात कामनादी निर्माण होऊच देत नाहीत, त्याचा निरोध करतात. निरोध रूपत्वात म्हणजे खरी भक्ती केली तर अशी ब्रह्मविद्या प्राप्त होते आणि मग कोणत्याही प्रकारची कामना राहतच नसते. भक्तीमध्ये कामना नाही असा याचा अर्थ. कधी कधी परमात्मा काय करतात, म्हणजे हे दोन प्रकार झाले. हे दोन प्रकार कसे आहेत याला महापुरुषांनी उदाहरण दिलं. एखादा पशु जर उधळला, इकडे तिकडे आपण म्हणतो नाकात वारं शिरलं त्याच्या,
आणि तो पशु बैल म्हणा असं पळायला लागला, इकडे तिकडे धावायला लागला, तर त्याला अडवण्याचे दोन मार्ग असतात. एक, त्याला आता निरोध करायचा आहे, अडवायचा आहे, तर दोन मार्ग असतात. एक, त्याला हिरवा चारा दाखवा, हातामध्ये हिरव्या चाऱ्याची पेंडी घ्या, ते धावणारा पशु आपल्याकडं येऊ शकतो, त्याचं धावणं थांबू शकतं. किंवा दुसरं, एखादा बलवान असेल तर हातामध्ये दंड घ्या, काठी घ्या आणि धावत त्याच्या पुढं जा, उभं राहा काठी घेऊन, मग त्याचं पळणं थांबेल. तसं परमात्मा काय करतात, ब्रह्मज्ञानाचा हिरवा चारा देतात, भक्ती प्रेमाचा हिरवा चारा देतात त्याच्या अंतःकरणामध्ये, आणि त्याला संसारातल्या कामनांपासून परावृत्त करतात. त्याला असं प्रेम देतात की त्या प्रेमामुळं तो त्या प्रेमसुखातच रमून जातो, संसारातलं त्याला काही मिळवावं वाटत नाही. आणि याला देवे वीटमज, देवच त्या भक्तिप्रेमाच्या सुखाला देऊन संसारातल्या विषयाविषयी विरक्ती, वैराग्य, वीट त्या भक्ताच्या अंतःकरणात निर्माण करून देतात. हा एक प्रकार. किंवा ब्रह्मज्ञान देतात आणि निरुद्ध करतात त्याला संसारापासून. आणि दुसरा मार्ग आहे हातामध्ये काठी घेऊन, म्हणजे अगोदर सांगितला तो मार्ग, भय दाखवून, भीती दाखवून, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, तुझी भक्ती खरी का खोटी कळते मला, या साक्षींच्या रूपानं मी आहे. त्यामुळं त्या भक्ताला भयही दाखवतात आणि निषिद्ध मार्गापासून त्याला परावृत्त करतात. भक्तीतला निषिद्ध मार्ग म्हणजे भक्ती करता करता कामना उत्पन्न होणं, हाच निषिद्ध मार्ग आहे भक्तीचा. भक्तीला कामना जमतच नाही, इच्छा दुसरी जमतच नाही. म्हणून परमात्मा या दोन पद्धतीने भक्ताच्या अंतःकरणामध्ये निरोध करतात. आणखी तीन प्रकार सांगितलेत. कधी कधी परमात्मा त्या भक्ताचा सखा होऊन निरोध करतात, कधी पुत्र होऊन आणि कधी प्रियतम होऊन. तीन पद्धतीने महापुरुषांनी, भक्तीतील आचार्यांनी असं वर्णन केलं आहे. काय होतं, कधी कधी एखादं अनुचित कार्य करण्यासाठी आपण प्रवृत्त झालो की एखादा मित्र समोर येतो, अरे हे चुकीचं करतोयस, तो त्याला रागावतो, असं करू नये, आपलं काय ठरलं होतं, योग्य मार्गानं जायचं, त्याच मार्गानं जाऊया, या चुकीच्या मार्गानं तू जाऊ नको, असं खांद्यावर हात टाकून तो मित्र आपल्याला प्रेमाने समजावून सांगतो आणि विरुद्ध मार्गाला जाऊ देत नाही. तसं परमात्मा कधी कधी त्या भक्ताच्या खांद्यावर हात टाकून, सखा होऊन, मित्र होऊन, अर्जुनाला मित्र होऊनच अडवलं ना. धर्म मार्गाहून जो परावृत्त होऊ लागला, अधर्माकडे जाऊ लागला, युद्धाच्या वेळी युद्ध न करता परावृत्त होणं क्षत्रियासाठी अधर्मच आहे. पण गीतेचा उपदेश मित्र होऊन सांगितला अर्जुनाला, परावृत्त केलं अधर्मापासून. कधी कधी पुत्र होऊन परमात्मा त्याला परावृत्त करतात. म्हणजे काय, एकदा पती पत्नीचं भांडण झालं, असा वाद झाला, मोठा झगडा झाला. त्या पुरुषानं सांगितलं, चालती हो घरातून, आता इथं तू राहू नको, म्हटलं चल निघ. पत्नीनं सांगितलं, माझं कोणी आता राहिलं नाही. गुरुवारी कोरेकर बाबा सांगत असतात, 90 वर्षाचा म्हातारा, 80 वर्षाची म्हातारी, आणि दोघांची भांडणं झाली. म्हातारा रागानं तावानं बोलायला लागला. म्हटला, जा तुझ्या बापाच्या घरी. म्हातारी म्हटली, आता काय मसनात जाऊ, घरी तर कोणी नाही. तुका म्हणे, घरी माझी कोणी नाही, हरी नका करू दुरी मज पाया वेगळे. इथं सांगतात ते बाबा. तसं ती पत्नी म्हणाली, कुठं जाऊ, कुणाच्या घरी जाऊ, आता कोणी नाही मला दुसरं तुमच्याशिवाय, मी नाही जाऊ शकत. तेव्हा तो पती म्हणायला लागला, ठीक आहे, मग तू जात नाहीस ना घर सोडून, मीच जातो. आणि स्वतः त्या घरातून निघाला. बाहेर निघाला इतक्यात त्यांचं छोटंसं बाळ होतं, मुलगा होता, पुत्र होता. तो धावतच त्या ठिकाणी गेला आणि त्या बापाचे पाय पकडले, असे घट्ट पाय पकडले आणि सांगितलं, बाबा कुठं जाताय तुम्ही, कुठं जाताय, जाऊ नका, चला घरी चला, आईकडं चला, घरी चला, असं म्हणायला लागला. त्या बापाला आता जावं वाटेल का. लेकराला त्या उचलून घेतलं कडेवर आणि हसत हसत पुन्हा घरी आला परत. राग पूर्ण निघून गेला. तसं परमात्मा कधी कधी पुत्र होतात त्याचे,
आणि पुत्राच्या द्वारा त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये काहीतरी वेगळं करण्यापासून त्याला परावृत्त करतात. कधी कधी परमात्मा प्रियतम होतात, प्रेमी होतात त्याचे, भक्ताचे, आणि त्याला परावृत्त करतात, निषिद्ध मार्गापासून निरोध करतात त्याचा, असं वर्णन केलेलं आहे. आता एखादा प्रियतम मधुर भाव आहे, तो प्रेम भाव आहे, ही गोष्ट तर सर्वांना माहितीच आहे. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे ती व्यक्ती आपल्याला विरुद्ध मार्गापासून परावृत्त करण्यासाठी काय करते, तिला फार काही समजावून सांगण्याची गरज नसते. अगदी प्रेमाने फक्त समोरची व्यक्ती हसली तरी सुद्धा क्रोध शांत होतो आणि आपण विरुद्ध मार्गाला जात नाही. असं म्हटलंय, प्रेमी तो एक ही मुस्कान से चित्त अपने में लगा लेते हैं. तसं भक्त जेव्हा काम, क्रोध, लोभ, मोह, कामना इत्यादी या विकारांच्या मध्ये पडतो, आपल्या सेव्य अशा, प्रियतम अशा परमात्म्याला सोडून अनुचित मार्गावर कधी जाण्याची इच्छा त्याच्या अंतःकरणात निर्माण झालीच समजा चुकून, तर भगवान परमात्मा प्रियतम होऊन त्या भक्ताला अडवतात, त्याचा निरोध करतात. निरोध रूपत्वात. गोपिकांना कधी कधी खूप वेळा वाटायचं की आपण असं परमात्म्याच्या विरहामध्ये जगण्यापेक्षा मरूनच जाऊया, आत्मरूपाने तरी परमात्म्याला, कृष्णाला जाऊन भेटूया. त्यांना असं कधी वाटलं की पुन्हा विचार त्यांच्या मनात निर्माण व्हायचा, म्हणजे भगवंताचं प्रेम त्यांना अडवायचं, की देवाला जर असं कळलं आम्ही मेलो तर त्याला किती वाईट वाटेल. म्हणून त्या आत्महत्याही करत नव्हत्या, मरतही नव्हत्या, आपल्या अर्थात प्राणाचा त्यागही करत नव्हत्या. म्हणजे ह्या चुकीच्या मार्गाला जाण्यापासून कोणी अडवलं? भगवंताने प्रेमाच्या रूपात येऊन त्यांना अडवलंच ना. याला म्हणायचं प्रियतमच कधी कधी आपल्या प्रेमी भक्तांना विरुद्ध मार्गाला जाण्यापासून अडवतो, चुकीच्या मार्गापासून अडवतो, निरोध करतो. अशी ही भक्ती आहे, ही खरी भक्ती अशी निरोध रूपा. संसारातील कोणत्याही विकारांपासून तो भक्त निरुद्ध होत असतो. काम, क्रोध, तुकोबरायांना एकांतामध्ये स्त्री भेटल्याच्या नंतरही आणि स्त्रीने अपेक्षा व्यक्त केल्याच्या नंतरही तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये कामना उत्पन्न झाली नाही. जाई वो तो माते न करे सायास, आम्ही विष्णुदास तैसे नभो. याला म्हणायचं सा न कामयमाना निरोध रूपत्वा. त्या भक्ताने त्या कामाचा निरोध केलेला असतो, कारण त्यानं भक्ती खरी केलेली आहे. छत्रपती शिवरायांनी नजराना पाठवल्याच्या नंतरही तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये त्या द्रव्यधनाविषयी लोभ निर्माण झाला नाही. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. त्या धनाविषयी तुकोबरायाच्या अंतःकरणामध्ये मृत्तिकेप्रमाणे भावना, मातीमोल भावना. का? निरोध आहे हा. विकारांवर, मनावर, चित्तावर केलेला हा काय? निरोध आहे. इंद्रियांवर मिळवलेला हा ताबा आहे. मनावर, चित्तावर, बुद्धीवर, अहंकारावर मिळवलेला हा ताबा आहे. काम, क्रोध, मोह, लोभ ह्या सर्व विकारांवर त्यांनी विजय मिळवलेला आहे. याला म्हणायचं निरोध. खरी भक्ती केली की असा निरोध होतो. आणि निरोध केल्यामुळे न कामयमाना, भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कामना नसते. म्हणजे भक्ती जर तुम्ही करत असाल तर कामना करू नका, असा उपदेश देतायत. कामना असेल तर ती खरी भक्ती नाही हे सूचित करतायत, सूचना देतायत. खरी भक्ती करायची असेल तर कामना करू नका, अशा प्रकारचं या ठिकाणी नारदजी खरं प्रेम म्हणजे कसं असतं हे सांगून खऱ्या प्रेमामध्ये काय नसतं हे सांगतायत. आता या सूत्रामध्ये निरोध हा शब्द आलेला आहे, निरोध रूपत्वात. तर निरोध म्हणजे काय? भक्तिशास्त्राच्या द्वारा थोडंसं आपण चिंतन तसं केलंय.
परमात्मा कधी भीतीने निरोध करतात, कधी प्रेमाने निरोध करतात, कधी ज्ञानाने निरोध करतात, कधी पुत्र रूपात, कधी सख्य भावात, कधी प्रियतमाच्या भावात येऊन त्याचा निरोध करतात. पण तरीही भक्तिशास्त्रामध्ये महर्षी श्री नारदांना इथं निरोध या शब्दाने कोणत्या व्याख्या अपेक्षित आहेत त्याचं विश्लेषण पुढे 8व्या आणि 9व्या या 2 सूत्रांमध्ये केलेलं आहे. निरोध म्हणजे काय, भक्तिशास्त्र कशाला निरोध म्हणतं. इथं ज्ञानासारखा निरोध आहे का, योगासारखा निरोध आहे, तर नाही, इथं भक्तीतला निरोध आहे. मग भक्तीतला कोणता निरोध असतो त्याचं विश्लेषण पुढच्या 2 सूत्रामध्ये येणार आहे. तो विषय आपण उद्याच्या पाठात बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.